केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन पाहून राहिलेलो. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन व्यवस्थित ऐकून घ्या. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन. आता अल्केनच्या केमिकल रिएक्शन समजून घेत असताना, बरोबर आहे, ह्या ज्या रिएक्शन समजून घेत असताना आपण कोणकोणत्या केमिकल रिएक्शन्स पाहिले आतापर्यंत? सर्वात पहिले आपण हॅलोजिनेशन्स पाहिलेला आहे. हॅलोजिनेशन्स ऑफ अल्केन. अल्केनचं आपण हॅलोजिनेशन्स केलं. हॅलोजिनेशन्स म्हणजेच X2 सोबत रिएक्शन्स केली. सर्वात महत्वाचं होतं आपलं क्लोरिनेशन्स. ब्रोमिनेशनही केलं आपण, आयोडिनेशनही केलं, आणि जे फ्लोरिनेशन असते ते एक्सप्लोजिव्ह रिएक्शन असते हे सांगितलं होतं मी. हॅलोजिनेशन झाल्यानंतर आपण दुसरी रिएक्शन्स कोणती पाहिलेली आहे? कंबशन्स. जे आपल्या घरी स्वयंपाक होते त्यासाठी हेच रिएक्शन्स लागते. कंबशन ऑफ अल्केन. आणि या अल्केनचं कंबशन झाल्यामुळे ट्रिमेंडस एनर्जी निघतात, आणि कोणत्याही अल्केनचं कंबशन्स केलं तर त्याचं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये कन्व्हर्शन होईल आणि खूप सारी एनर्जी निघते हे आपल्याला माहिती आहे. आणि जे आपल्या घरी आपण स्वयंपाक करतो त्यासाठी जे LPG सिलेंडर असते आपल्या घरी, त्यातनी ब्युटेन, प्रोपेन हे जे गॅस असते ते बर्न झाल्यानंतर ट्रिमेंडस एनर्जी तयार होते. या रिएक्शन्स पाहिल्या आहे आपण. कंबशन झाल्यानंतर आपण एरोमॅटायझेशन शिकलो. काय शिकलो? एरोमॅटायझेशन म्हणजे 6 और मोर दॅन 6 कार्बन वाले जे अल्केन आहे ते जर क्रोमियम ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांच्या प्रेझेन्स मध्ये जर हीट केलं तर त्यांचं एरोमॅटायझेशन होत असते, एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये कन्वर्ट होत असते. एरोमॅटायझेशन्स म्हणतो आपण, किंवा त्याला आपण सायकलायझेशन सुद्धा म्हणत असतो. आता हे झाल्यानंतर, एरोमॅटायझेशन झाल्यानंतर नेक्स्ट रिएक्शन शिकायची आहे आज आपल्याला, ती म्हणजे आपली कोणती? पायरोलिसिस. कोणती आहे? पायरोलिसिस रिएक्शन शिकायची आपल्याला. पायरोलिसिस और क्रॅकिंग, त्यालाच दुसरं नाव आहे क्रॅकिंग रिएक्शन्स. तर ह्यावाले रिएक्शन्स आज आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर नेमकं आपण पायरोलिसिस किंवा क्रॅकिंग यांची डेफिनेशन सुरुवातीला करू. बघा, तर हे पायरोचा अर्थ काय होत असते माहिती आहे का? हीट. लक्ष ठेवायचं आहे. आणि लेसेसचा अर्थ काय होत असते माहिती आहे का? ब्रेकिंग. आपण हीट देऊन मोठ्या मोठ्या अल्केनला छोट्या छोट्या अल्कीन मध्ये काय करणार आहोत? ब्रेकडाऊन करणार आहोत. त्याच फिनॉमिनाला आपण क्रॅकिंग सुद्धा म्हणत असतो. आणि ही जी प्रोसेस आहे ही इन अब्सेन्स ऑफ एअर मध्ये करायची आहे. बघा, लक्षात ठेवायचं, इन अब्सेन्स ऑफ एअर. एअरच्या अब्सेन्स मध्ये ही रिएक्शन्स करायची आपल्याला. पूर्ण क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय? तर नावातच आहे, पायरोचा अर्थ होत असते हीट आणि लेसेसचा अर्थ होत असते ब्रेकडाऊन. आणि हे जे पायरोलिसिस फिनॉमिना आपण घडवून आणणार आहोत अल्केन मध्ये, हे मोर दॅन 500 टू 700 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, म्हणजे ट्रिमेंडस टेम्परेचर झालं हे. खूप जास्त टेम्परेचरला हा फिनॉमिना घडवून आणत असतो. आता बघा, पायरोलिसिस करण्यासाठी एवढं टेम्परेचर का लागते? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अल्केनला आपण पॅराफिन म्हणत असतो. अल्केन मध्ये कोणते बॉन्ड असतात? सिग्मा बॉन्ड, म्हणजे सिंगल बॉन्ड असतात. आणि सिंगल बॉन्डला आपण कोणते बॉन्ड म्हणत असतो? सिग्मा बॉन्ड. आणि हे सिग्मा बॉन्ड खूप स्ट्रॉंग बॉन्ड असतात. काय असतात? स्ट्रॉंग बॉन्ड असतात. आणि स्ट्रॉंग बॉन्ड तोडण्यासाठी ट्रिमेंडस एनर्जी लागते. इवन तुम्ही हायड्रोजन आणि कार्बन मधला बॉन्ड जरी ब्रेक करतो म्हटलं, हा सिमेट्रिकली ब्रेक होत असतो, सारखी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्यामुळे. नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो हा. कोणता बॉन्ड असतो? नॉन पोलर, पोलर नसलेला कोव्हॅलंट बॉन्ड असतो. हे कोव्हॅलंट म्हणजे शेअरिंग होऊन तयार झालेला, बरोबर आहे, पण पोलॅरिटी नसते. त्याच्यामुळे याला तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागते. इवन कार्बन कार्बन बॉन्ड तोडण्यासाठीही तुम्हाला खूप जास्त एनर्जी लागते. आणि त्याच्यामुळं आपल्याला जर अल्केनला ब्रेक करून त्याच्यापासून छोटे छोटे अल्कीन आणि हायड्रोजन्स गॅस काय करायचे आहे? सेपरेट आउट करायचे आहे. म्हणजे हा जर आपण हायड्रोजन तोडला तर हे हायड्रोजन गॅस निघून जाईल, डबल बॉन्ड वाला अल्कीन तयार होणार आहे की नाही? तर या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो? पायरोलिसिस किंवा क्रॅकिंग म्हणत असतो. आणि म्हणूनच पायरोलिसिस या नावातच सर्व काही आहे. हीट देऊन ब्रेकिंग करणार आहोत, पण हीट देत असताना प्रिकॉशन्स घ्यायची आहे की इन द अब्सेन्स ऑफ एअर ऑक्सिजन त्याला सप्लाय नाही झाला पाहिजे, नाही तर त्याचा ऑक्सिडेशन होईल, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आता पायरोलिसिसची डेफिनेशन समजून घ्यायची होती आपल्याला, की नेमकं पायरोलिसिस आपण कशाला म्हणत असतो? अल्केन ऑन हिटिंग. जर आपण अल्केनला काय केलं? हिटिंग केलं. अल्केन ऑन हिटिंग, आपल्या त्याच्या नावातच सर्व काही आहे. अल्केन ऑन हिटिंग, आपण अल्केनला जर हिटिंग केलं ऍट हायर टेम्परेचरला, खूप जास्त टेम्परेचर देऊन जर आपण त्यांना काय केलं? हीट केलं,
इन अब्सेन्स ऑफ एअर, महत्वाचं हे आहे, इन अब्सेन्स ऑफ एअर, एअर त्याला न भेटता आपण जर हिटिंग केलं, अब्सेन्स ऑफ एअर, देन इट डिकम्पोज टू, हे काय होणार आहे, डिकम्पोज होईल बघा. अल्केन ऑन हिटिंग इन ॲट हाय टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर, आहे की नाही, डिकम्पोजेस, तो अल्केन काय होईल, डिकम्पोज होईल, डिकम्पोज टू लोअर अल्केन, तो छोट्या छोट्या अल्केन मध्ये डिकम्पोज होईल, लोअर अल्केन, अल्कीन, अल्कीनही तयार होईल, डबल बॉन्डेड कंपाऊंड, अँड हायड्रोजन, हायड्रोजन गॅस सुद्धा इव्हॉल्व होईल, नोन ॲज पायरोलिसिस, काय म्हणणार आहोत आपण, नोन ॲज पायरोलिसिस, त्या फिनॉमिनाला काय म्हणणार आहोत आपण, पायरोलिसिस म्हणणार, और क्रॅकिंग, दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज पायरोलिसिस और क्रॅकिंग. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. बघा मी फॉर एक्झाम्पल जर आता मी एक प्रोपेन घेतला असता, काय घेतला आपण असा, प्रोपेन घेतला, CH3 CH2 CH3, 3 कार्बनवाल्या अल्केनला आपण काय म्हणतो, प्रोपेन म्हणत असतो, बरोबर आहे. आणि प्रोपेनला जर आपण काय केलं, हीट केलं, काय केलं, हीट केलं, मोर दॅन 773 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर देऊन जर आपण याला हीट केलं, किंवा केल्विन सॉरी, एवढं जर देऊन आपण याला हीट केलं, तर नॅचरली काय होईल बघा. मी आता तुम्हाला याचे प्रॉडक्ट काढून दाखवतो पहिल्यांदा, आणि मग पॉसिबल प्रॉडक्ट आपण लिहू यांचे कोणते कोणते तयार होतात ते. जसं मी सर्वात पहिल्यांदा या प्रोपेनला इकडे हीट करतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. हीट केल्यानंतर काय होणार आहे हेही समजावून सांगतो. आता हा जर प्रोपेन घेतला आपण, आणि या प्रोपेनला जर आपण हीट केलं, तर हा बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक होईल. होमोलॅटिकली म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन्स, हा एक कार्बन घेऊन जाईल आणि हा एक कार्बन घेऊन जाईल, आणि अशा प्रकारे फ्री रेडिकल्स बनल. आता हा बॉन्ड तर ब्रेक झालाच, पण याच्या ऍडजेसंट कार्बनचा जो CH2 CH3 आहे, त्यामधला एक बॉन्ड सुद्धा ब्रेक होईल, हा आणि हा एक फ्री रेडिकल्स तयार होईल. आता असं जर झालं तर हा फ्री रेडिकल्स याला कंबाईन होईल, त्यामुळे तुम्हाला एक प्रॉडक्ट काय भेटणार आहे, CH4 म्हणजे छोटावाला अल्केन भेटला, आणि आता हा CH2 फ्री रेडिकल CH2 आहे, हे फ्री रेडिकल कंबाईन होऊन एक बॉन्ड तयार करतील, म्हणजे एक डबल बॉन्डेड अल्कीन तयार होईल, छोटावाला अल्कीन तयार होईल. अशा प्रकारे हे रिएक्शन्स होईल, आहे की नाही. म्हणजे तुमचा मिथेनही तयार होऊ शकतो याच्यापासून, छोटावाला अल्केन. त्याच्यानंतर याच्यापासून आपल्याला इथिलीन तयार होऊ शकते, अरे होऊ शकते की नाही. तिसरी पॉसिबिलिटी कोणती आहे माहिती आहे का, आता तुमचा जो बॉन्ड आहे तो असाही ब्रेक होऊ शकतो हाय टेम्परेचरला, होमोलॅटिकलीच ब्रेक होणार आहे. होमोलॅटिकली ब्रेक होणार आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स हा घेऊन जाईल आणि एक इलेक्ट्रॉन्स हा घेऊन जाईल, आहे की नाही. असंच हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन सुद्धा तसाच ब्रेक होईल, एक इलेक्ट्रॉन्स हा घेऊन जाईल, एक इलेक्ट्रॉन्स हा घेऊन जाईल, त्याच्यामुळे हा H2 गॅस सुद्धा रिलीज होईल, आणि आपल्याला काय भेटल, CH2 CH फ्री रेडिकल्स, CH2 फ्री रेडिकल्स. हे फ्री रेडिकल काय करतील, एक बॉन्ड तयार करतील, डबल बॉन्ड तयार करतील, प्लस H2 गॅस सुद्धा तयार होईल. आणि म्हणून तिसरा प्रॉडक्ट काय राहणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH2, आहे की नाही. आणि याच्यापासून काय होईल, हायड्रोजनही रिलीज होईल, त्याच्यामुळे छोटेवाले मिथेनही भेटल, आहे की नाही, अल्केन भेटल, अल्कीनही भेटल, आहे की नाही. आणि असा अल्कीन आणि हायड्रोजन गॅस सुद्धा इव्हॉल्व होईल. तर या फिनॉमिनालाच आपण काय म्हणत असतो, क्रॅकिंग किंवा पायरोलिसिस. नावातच आहे, पायरो म्हणजेच काय होत असते, हीट, आणि अब्सेन्स ऑफ एअर म्हणजेच आपण एअरच्या अब्सेन्स मध्ये जर आपण एखाद्या अल्केनला हीट केलं, आणि तेही खूप जास्त टेम्परेचरला, नियरली अबाउट 500 टू 700 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण जर याला हीट केलं, तर यांच्यामधले कार्बन कार्बन बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड हे सिग्मा बॉन्ड तुटू शकतात, आणि तुटल्यानंतर यांच्यापासून काय तयार होते, छोटे छोटे अल्केन तयार होते. दे प्रोड्यूस स्मॉलर अल्केन, म्हणजे छोटे छोटे अल्केन तयार होतील, अल्किन्स तयार होतील, आणि हायड्रोजन गॅस सुद्धा इव्हॉल्व होईल. तर दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज पायरोलिसिस. फॉर एक्झाम्पल जर आपण प्रोपेन घेतला इथे, आणि प्रोपेन ऑन पायरोलिसिस इन अब्सेन्स ऑफ एअर, इन अब्सेन्स ऑफ एअर, एअर ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये आपण जर याला हिटिंग केलं, तर इट प्रोड्यूस लोअर अल्केन लाईक मिथेन, इथिन अँड हायड्रोजन गॅस आर इव्हॉल्व्ड, आहे की नाही. तर दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज पायरोलिसिस. आणि ही जी पायरोलिसिसची प्रोसेस आहे, हे पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये जर झाली तर इट इज कॉल्ड ॲज क्रॅकिंग. इन पेट्रोलियम इंडस्ट्री, जर पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये
पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये जर ही प्रोसेस झाली, बरोबर आहे, तर या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, इंडस्ट्रीमध्ये जर झाली ही, तर या प्रोसेसला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ॲज क्रॅकिंग. इट इज कॉल्ड क्रॅकिंग. या फिनॉमिनाला आपण काय म्हणत असतो, क्रॅकिंग म्हणत असतो. क्लिअर झालं. तर दिस इज द पायरोलिसिस. आता पायरोलिसिस ही जी प्रोसेस असते तर ही आपण कशासाठी यूज करत असतो. क्रॅकिंग इज यूज टू मॅन्युफॅक्चर ऑफ पेट्रोल गॅस, पेट्रोल गॅस अँड ऑइल गॅस. हे यांचा यूज कशासाठी असतो, की हे जे आपण क्रॅकिंग प्रोसेस आपण कशासाठी करतो, अल्केनचं या टेम्परेचरला आपण क्रॅकिंग कशासाठी करतो, तर मॅन्युफॅक्चर ऑफ पेट्रोल्स, बरोबर आहे, मॅन्युफॅक्चर्स ऑफ पेट्रोल तयार करणे, त्यानंतर पेट्रोल गॅस तयार करणे, बरोबर आहे, पेट्रोल गॅस तयार करणे, तसंच जे ऑइल गॅस असतात ते तयार करणे. तर ह्या पेट्रोलियम प्रॉडक्ट तयार करण्यासाठी याचा वापर होत असते पायरोलिसिस प्रोसेसचा. तर त्या फिनॉमिनाला बेसिकली आपण क्रॅकिंग म्हणत असतो. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये या रिएक्शन्सला क्रॅकिंग या नावानं ओळखल्या जात असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तसंच आता आपण जरा एन ब्युटेन घेतला, सेकंड एक्झाम्पल घेऊ. आता आपण काय घेऊ, एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपण जर एन ब्युटेन घेतला आणि त्यांची क्रॅकिंग प्रोसेस केली, एन ब्युटेन जर घेतला आपण CH3 CH2 CH2 CH3 असा घेतला आणि याला हीट केलं आपण ॲट व्हेरी हाय टेम्परेचर 773 केल्विन टेम्परेचरला, इन अब्सेन्स ऑफ एअर, एअरच्या अब्सेन्समध्ये जर याला हीट केलं तर याला आपण काय म्हणतो, एन ब्युटेन म्हणत असतो. ठीक आहे. एन ब्युटेनला जर आपण हीट केलं तर आपल्याला कोणकोणत्या टाईपचे प्रॉडक्ट तयार होऊ शकतात हे आपल्या पॉसिबिलिटीज आपल्याला लक्षात आल्या पाहिजे, आहे की नाही. सर्वात पहिल्यांदा एन ब्युटेनला आपण जर हीट केलं तर याच्यापासून ब्यूट 2ENE, ब्यूट 1ENE असे तयार होतील. बघा लक्षात ठेवायचं आहे, ब्यूट 2ENE तयार झाला. सपोज हायड्रोजन गॅस जर रिलीज झाला त्याच्यापासून ब्यूट 2ENE, त्याला काय म्हणू आपण, ब्यूट 2ENE तयार होईल. दुसरं, इथून हायड्रोजन जर रिलीज झाला तर काय तयार होणार आहे, CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2, ब्यूट 1ENE सुद्धा तयार होऊ शकते, बरोबर आहे. त्याच्यानंतर लोअर अल्केन सुद्धा तयार होऊ शकते, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होऊन, आहे की नाही. अल्कीन सुद्धा तयार होऊ शकते, प्रोपीन तयार होऊ शकते, आहे की नाही. त्यानंतर नेक्स्ट काय तयार होऊ शकते, इथेन सुद्धा तयार होऊ शकते यांच्यापासून, आहे की नाही. त्याच्यानंतर इथेन नंतर इथिन सुद्धा तयार होऊ शकते. काय तयार होऊ शकते, इथिन, CH3 इथेन, CH2 डबल बॉन्ड CH2, आहे की नाही. आणि मिथेन सुद्धा तयार होऊ शकते. काय तयार होऊ शकते, मिथेन सुद्धा तयार होऊ शकते. आणि हायड्रोजन गॅस सुद्धा इव्हॉल्व होऊ शकते. तर असे पॉसिबल प्रॉडक्ट तयार होणार आहे. तर 1 बाय 1 एक एक समजावून सांगतो मी. सर्वात पहिला जो प्रॉडक्ट तयार होत असेल तर तो कसा होणार आहे, की हा जो अल्केन आहे आपला, या अल्केन मधले हे जे दोन हायड्रोजन्स आहे हाय टेम्परेचरला, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे हायड्रोजन्स ब्रेक होऊन जाईल. एक फ्री रेडिकल्स इथे बनल, एक फ्री रेडिकल्स इथे बनल. आणि असं जर झालं तर नॅचरली काय तयार होणार आहे, तुमचा ब्यूट 2ENE तयार होणार आहे विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. हे पॉसिबल प्रोडक्ट आहे. दुसरा पॉसिबल प्रोडक्ट कोणता आहे, की ब्रेकिंग ऑफ दिस टर्मिनल हायड्रोजन्स. हा टर्मिनल हायड्रोजन सुद्धा ब्रेक होऊ शकते. एक फ्री रेडिकल्स इथे फ्री रेडिकल्स तयार होईल. आणि पॉसिबिलिटी काय आहे आपली, अशा प्रकारे ब्यूट 1ENE वाला प्रॉडक्ट तयार होऊ शकते प्लस हायड्रोजन गॅस लिबरेट होऊ शकते. तिसरी पॉसिबिलिटी काय आहे माहिती आहे का, हा वाला जो तुमचा अल्केन आहे की नाही, बघा लक्षात ठेवायचा आहे, हा वाला जो तुमचा अल्केन आहे ब्युटेन आहे ना, या ब्युटेन मध्ये काय होऊ शकते, हा वाला बॉन्ड ब्रेक होईल, म्हणजे इथे फ्री रेडिकल्स तयार होईल, हा वाला एक बॉन्ड ब्रेक होईल आणि हा फ्री रेडिकल्स इथे चालला जाईल. म्हणजे तुम्हाला कोणता पॉसिबल प्रॉडक्ट तयार होणार आहे, एक प्रोपीन तयार होईल, अरे होईल ना, आणि एक काय तयार होणार आहे, मिथेन तयार होईल. हे जे प्रोपीन आहे, हे मिथेन आहे, हे 4 प्रॉडक्ट आपण काढून दाखवले. त्यानंतर असंही पॉसिबिलिटी आहे की हा वाला कार्बन कार्बन बॉन्ड सुद्धा ब्रेक होईल, बरोबर आहे. हा वाला कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होईल आणि याच्या ऍडजस्टंट कार्बनचा एक
हायड्रोजन कार्बन बॉन्ड ब्रेक होईल, हे फ्री रॅडिकल्स, हे फ्री रॅडिकल्स, हे फ्री रॅडिकल्स, हे फ्री रॅडिकल्स, हा फ्री रॅडिकल्स इथेन मध्ये कन्व्हर्शन्स होईल. काय होईल याचं कन्व्हर्शन? इथेन मध्ये कन्व्हर्शन्स होईल. आणि याचं कन्व्हर्शन्स कशामध्ये होईल? इथिलीन मध्ये कन्व्हर्शन्स होईल. म्हणून इथेन, इथिन, त्याच्यानंतर मिथेन आणि हायड्रोजन गॅस तर रिलीज होणारच आहे खूप साऱ्या रिएक्शन्स मध्ये. वरचे आपण हे जे 2 रिएक्शन्स आहे याच्यातनी हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज द क्रॅकिंग प्रोसेस. तर या फिनॉमिनालाच पायरोलिसिस किंवा क्रॅकिंग असं म्हणत असतो. तर आपण हे 2 एक्झाम्पल पाहिले, क्रॅकिंग आणि एन ब्युटेन आणि एन प्रोपेन या 2 कंपाऊंडचं आपण क्रॅकिंग किंवा पायरोलिसिस प्रोसेस केली. ठीक आहे. आणि ही प्रोसेस कशासाठी आहे? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेट्रोल, पेट्रोल गॅस, ऑइल गॅस या टाईपचे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी या प्रोसेसचा वापर होत असते. लास्ट तुमची जी रिएक्शन्स पाहायची आहे ती आहे आयसोमरायझेशन. कोणती आहे? आयसोमरायझेशन. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता इथे केमिकल रिएक्शन संपते याच्या. तर आयसोमरायझेशन्स म्हणजे तुमचे जे हायर अल्केन असतात त्या अल्केनचंच कन्व्हर्शन्स कशातनी, अनब्रँच अल्केनचं म्हणजे स्ट्रेट चेन अल्केनचं कन्व्हर्शन ब्रँच अल्केन मध्ये कन्वर्ट करणे. कोणाचं? स्ट्रेट चेन अल्केनचं. बघा लक्षात ठेवायचं, स्ट्रेट चेन अल्केनचं कन्व्हर्शन कशात कन्वर्ट करणे? त्याला ब्रँच चेन अल्केन मध्ये कन्वर्ट करणे. कशामध्ये? ब्रँच चेन अल्केन मध्ये कन्वर्ट करणे. तर असं करण्यासाठी नॅचरली खूप जास्त टेम्परेचरले करावं लागणार आहे. आणि असं करण्यासाठी जे ब्रँच चेन हे करण्यासाठी आपल्याला कॅटॅलिस्ट लागणार आहे. तर कॅटॅलिस्ट आपण कोणता वापरतो? AlCl3 इन SCl हे कॅटॅलिस्ट वापरतो. तर याला ब्रँच चेन अल्केन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. समजलं? लक्षात आलं? ॲट अबाउट 300 डिग्री सेल्सिअस, मोर दॅन 300 डिग्री सेल्सिअस, आहे की नाही? तर या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो? आयसोमरायझेशन म्हणत असतो. तर सिंपल एक एक्झाम्पल घेऊ आपण. जसं आपण एन ब्युटेन घेतला, काय घेतला इथे? एन ब्युटेन घेतला आणि या एन ब्युटेनचं आता ब्रँच ब्युटेन मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल, काय करायचं असेल? ब्रँच ब्युटेन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याच्यासाठी कॅटॅलिस्ट कोणता लागतो आपल्याला? AlCl3 प्लस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि मोर दॅन 300 डिग्री सेल्सिअसला आपण हे रिएक्शन्स करणार आहोत. बरोबर आहे? तर काय होईल माहिती आहे का? यांचं ब्रँच मध्ये कन्वर्ट होईल. हे 4 कार्बन वाला एन ब्युटेन आहे आता, आहे की नाही? तर हा ब्रँच अल्केन मध्ये कन्वर्ट होईल, आयसोब्युटेन मध्ये कन्वर्ट होईल. एक मिथिल ग्रुप इथं ब्रँच मध्ये येऊन जाईल आणि अशा प्रकारे. तर हे 2 मिथिल प्रोपेन मध्ये कन्वर्ट होईल. काय होईल? हे 2 मिथिल प्रोपेन. 2 मिथिल प्रोपेनलाच आपण काय म्हणतो? आयसोब्युटेन. दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज आयसोमरायझेशन. सॉरी, आयसोमरायझेशन्स. या फिनॉमिनालाच काय म्हणत असतो आपण? आयसोमरायझेशन्स. कारण तुम्हाला माहिती आहे की एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत? चेन आयसोमर्स आहे. कारण हे दोघं कशाने डिफर आहेत? चेननं डिफर आहेत. आणि दोन्ही याच्यात 4-4च कार्बन आहे. पण हे एक स्ट्रेट चेन आहे एन ब्युटेन आणि दुसरा आहे ब्रँच चेन. म्हणून यांना आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स मधले कोणते आयसोमर्स म्हणतो? चेन आयसोमर्स म्हणतो. आणि दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज आयसोमरायझेशन्स. तर या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण? आयसोमरायझेशन. फायनली युजेस ऑफ अल्केन पाहून घेऊ आपण आता. बरोबर आहे? जे अल्केनचे युजेस आहे ते समजून घेऊ. म्हणजेच इथे आपल्याला बराचसा पोर्शन आपला अल्केनचा संपत आलेला आहे. तर मग अल्केन आपल्याला पाठ करायचं कामच नाही आहे ना? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगून राहिलो होते? तर आता आपण पाहणार आहोत युजेस ऑफ अल्केन. युजेस ऑफ अल्केन याचं एक लेक्चर मी आज अपलोड करतो. एकदम चांगल्या पद्धतीनं मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये तयार केलेलं आहे. तर ते आज तुम्ही, मी जसंही लेक्चर होईल आपलं, तर युजेस जर संपले नाही तर मी ते लेक्चर अपलोड करतो. पण ते लेक्चर अपलोड करायला 15-20 मिनिटं लागलच, आहे की नाही? 15-20 मिनिटानंतर ते अपलोड झाल्यानंतर तुम्ही पाहून घ्यायचा. एकदम चांगल्या प्रकारे मी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन सांगितलेले आहे आणि युजेस ऑफ अल्केन तर ते सांगतो तुम्हाला. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपण इथे पाहूनच घेऊ. द फर्स्ट 4 अल्केन्स आर यूज ॲज ए फ्युअल. पहिले जे 4 अल्केन आहे, फर्स्ट 4 अल्केन्स, जे पहिले 4 अल्केन्स आहे हे काय म्हणून यूज करतो आपण? फ्युअल म्हणून यूज करतो. डोमेस्टिक फ्युअल्स म्हणून. डोमेस्टिक फ्युअल्स म्हणजे कुकिंग पर्पजसाठी आपण जे वापरत असतो. जसं फॉर एक्झाम्पल LPG गॅस असेल, आहे की नाही? CNG गॅस असेल, तर हे कशापासून तयार झालेलं आहे? अल्केन पासूनच तयार झालेले आहे.
त्यानंतर हे कोणासाठी, कोणत्या पर्पजसाठी वापरतो आपण, कुकिंग पर्पजसाठी वापरत असतो, आहे की नाही. यांच्यापासून कंबशन झाल्यानंतर जे हीट तयार होत असते, तर तेच आपण आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरत असतो. त्यानंतर सीएनजी, पेट्रोल, डिझेल, हे जे आपण म्हणतो सीएनजी, आहे की नाही, सीएनजी आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे सुद्धा अल्केनच आहेत, लक्षात ठेवायचं आहे ना. सीएनजी, पेट्रोल, त्याच्यानंतर डिझेल, त्यानंतर आर यूज ॲज ए फ्युअल फॉर ऑटोमोबाईल्स, हे ऑटोमोबाईल्स मध्ये आपण फ्युअल्स म्हणून वापरत असतो, आहे की नाही. तर ऑटोमोबाईल्स जे आहे आपले, तर त्यांच्यामध्ये आपण फ्युअल्स म्हणून वापरत असतो याचा, म्हणजे आपण पेट्रोल वगैरे जे आहे त्याला आपण फ्युअल्सच म्हणत असतो. लोअर अल्केन आर यूज ॲज ए सॉल्वंट, जे छोटे छोटे अल्केन असते ते सॉल्वंट म्हणून यूज करत असतो. हे लेस रिएक्टिव्ह असतात ना, म्हणून यांचं सॉल्वंट म्हणून यूज केलं जात असते. तर लोअर अल्केन्स आर यूज ॲज ए सॉल्वंट, लोअर अल्केन यूज ॲज ए सॉल्वंट, हा सॉल्वंट म्हणून बऱ्याचशा रिएक्शन्स मध्ये यूज होत असते. त्यानंतर अल्केन विथ मोर दॅन 35 कार्बन ॲटम, बघा लक्षात ठेवायचं, 35 कार्बनच्या पेक्षा जे अल्केन जास्त आहेत, म्हणजे 35 कार्बन वाला जो अल्केन असते, आहे की नाही, आर यूज ॲज ए टार, टार म्हणजे माहिती आहे ना, डांबर, आहे ना, डांबर बनवण्यासाठी याचा यूज होत असते. यूज फॉर रोड सरफेसिंग, आपण याचा यूज काय करत असतो, रोडवर सरफेसिंग करण्यासाठी वापरत असतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे जे 35 पेक्षा जास्त कार्बन असणारे अल्केन आहे, मोर दॅन 35 कार्बन असणारे अल्केन, 35 कार्बन असणारे अल्केनच्या म्हणजे त्याच्यापेक्षा मोठाले जे कार्बन आहे हे डांबर म्हणून वापरले जात असते, टार म्हणतो आपण त्याला, ते रोड सरफेसिंग करण्यासाठी वापरले जात असते. त्याच्यानंतर बरेचसे जे वॅक्सेस असतात, बरोबर आहे, वॅक्सेस आहे, आर हाय मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन्स, दे आर यूज ॲज ए लुब्रिकंट. हे बरेचसे जे हाय मॉलिक्युलर अल्केन्स असतात ते आपण मॉलिक्युलर अल्केन्स, आहे की नाही, ह्यांना आपण काय म्हणून यूज करत असतो, लुब्रिकंट्स म्हणून यूज करत असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, ऑइल वगैरे आपण जे वापरतो ते, तर हे लुब्रिकंट्स 17-18 कार्बन वाले अल्केन असतात, है ना. ऑल्सो दे आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स, कार्बन ब्लॅक, आहे ना, कार्बन ब्लॅक, आपण जे इंक असते, प्रिंटिंग इंक, शूज पॉलिश, आहे की नाही, हे सर्व काय माहिती आहे का, हे अल्केनच आहे. म्हणून अल्केन खूप सारे आपण यूज करत असतो. पहिल्या अल्केन पासून यूज करत असतो आपण, बायोगॅस म्हणतो आपण, आहे की नाही. जो पहिला मेंबर आहे मिथेन, आपल्या घरी एलपीजी सिलेंडर मध्ये जे 4 कार्बन वाले अल्केन आहे हे सुद्धा आपण वापरत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर दिस इज ऑल अबाउट द अल्केन. इथे